एक मोठी बातमी पुण्यातून जामिनावरती सुटलेल्या आरोपीनं पुण्यामध्ये आणखी एकाची हत्या केलेली आहे। 3 आरोपींपैकी दोघे हे अल्पवयीन असल्याची माहिती आहे। मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या समीर रॉय चौधरी यांची हत्या करण्यात आलेली आहे। दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं ही हत्या झाल्याची माहिती मिळते। तर जामिनावरती सुटलेल्या आरोपींकडून पुण्यामध्ये एका व्यक्तीची हत्या करण्यात आलेली आहे। या 3 आरोपींपैकी दोघे हे अल्पवयीन असल्याची माहिती मिळते। मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या समीर रॉय चौधरी यांची हत्या करण्यात आलेली आहे। तर दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं ही हत्या झाल्याची माहिती मिळते। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। मंदार, हे प्रकरण नेमकं काय? पुण्यात नक्की चाललंय काय? पुणे पोलिसांचा गुन्हेगारांना धाक उरलाय का हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय। कारण हे जे प्रकरण आहे ते थोडक्यात असं आहे की समीर रॉय चौधरी हे टाटा कंपनीतून नोकरी करून सेवानिवृत्त झालेले ज्येष्ठ नागरिक पुण्यातील औंध भागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचं वास्तव्य होतं। गुरुवारी पहाटे ते मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले। त्याच वेळी रात्रभर पार्टी करून दारूच्या नशेत असलेलं एक टोळकं आणखी दारू घेण्यासाठी बाहेर पडलं होतं। या टोळक्याला दारू हवी होती आणि त्यासाठी पैसे देखील हवे होते आणि ह्या पैशांसाठी या टोळक्यांनी जे कोणी समोर दिसतील त्या लोकांवरती, त्या व्यक्तींवरती हल्ले सुरू केले। आधी 2 व्यक्तींवरती या टोळक्यांनी पैशांसाठी हल्ला केला आणि पुन्हा जे समीर रॉय चौधरी आपल्याला या सीसीटीव्ही दृश्यांमध्ये फुटपाथवरून चालताना दिसत आहेत। पुण्यातील परिहार चौकामध्ये ही घटना घडलेली आहे। या परिहार चौकालगत असलेल्या फुटपाथवरून हे चालताना दिसत आहेत। त्या फुटपाथवरून हे समीर रॉय चौधरी चालले असताना या टोळक्यांनी त्यांच्याकडे पैसे मागितले। अर्थात सकाळी मॉर्निंग वॉकची वेळ होती, त्यांच्याकडे पैसे नव्हते। त्यांनी नकार दिल्यानंतर या टोळक्यांनी समीर रॉय चौधरी यांच्या डोक्यामध्ये लोखंडी रॉड मारला। त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले। 1 दिवस त्यांच्यावरती उपचार सुरू होता आणि शुक्रवारी संध्याकाळी त्यांचा यामध्ये मृत्यू झाला। आणि हा सगळा प्रकार पुण्यातील औंधसारख्या, परिहार चौकासारख्या उच्चभ्रू परिसरामध्ये घडला। सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या व्यक्तीचा अशा पद्धतीने खून करण्यात आला। त्यानंतर पोलिसांनी 4 अटक केलेली आहे। त्यापैकी 3 जण जे आहेत ते अल्पवयीन आहेत आणि त्याहून गंभीर बाब म्हणजे या 3 अल्पवयीन मुलांपैकी 2 जे अल्पवयीन आहेत त्यांच्यावरती आधीच एका हत्येचा गुन्हा दाखल आहे आणि त्यासाठी त्यांना बालनिरीक्षण गृहामध्ये देखील ठेवण्यात आलं होतं आणि तिथून जामिनावरती त्यांची सुटका करण्यात आली होती। बालनिरीक्षण गृहामध्ये जे काही नियम अल्पवयीन गुन्हेगारांसाठी लागू होतात त्यानुसार त्यांना तिथून त्यांची सुटका करण्यात आली आणि त्यानंतर ते रात्रभर दारू पार्टी करत होते। हे सगळे जे आरोपी आहेत ते, ज्यामध्ये या अल्पवयीन मुलांचा देखील समावेश होता आणि रात्रभर दारू पिल्यानंतर, रात्रभर दारू पिऊन दारूच्या नशेत असल्यानंतर हे पहाटे बाहेर पडले आणखी दारू मिळवण्यासाठी, आणखी त्या दारूसाठी पैसे मिळवण्यासाठी आणि त्यातून या टोळक्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाची हत्या केली आहे। यामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होतात। पहिला प्रश्न म्हणजे सार्वजनिक ठिकाणी पोलिसांची गस्त असणं महत्त्वाचं आहे, पोलिसांचा दरारा असणं महत्त्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अल्पवयीन असल्याच्या बहाण्याखाली, अल्पवयीन असल्याच्या कारणाखाली गंभीर गुन्ह्यामध्ये अटक असलेल्या आरोपींची जी सुटका होते तात्काळ, त्यामुळं या कायद्याबाबतच एकूण पुनर्विचार करण्याची गरज आहे। अल्पवयीन गुन्हेगारांसाठी जो कायदा आहे त्याबाबत गांभीर्याने पुनर्विचार करण्याची गरज आहे। कारण आपण पाहतो आहोत पुण्यातील कल्याणी नगरमध्ये जो अपघात घडला, दोघांचा त्यामध्ये मृत्यू झाला, तो आरोपी देखील अल्पवयीन होता आणि अल्पवयीन होता या एकाच कारणाखाली त्याची लगेच बालहक्क न्याय मंडळाने तात्काळ सुटका केलेली होती। ते प्रकरण आपण किती मोठं झालं पाहतो आहोत आणि पुन्हा एकदा अल्पवयीन आरोपींचा किंवा अल्पवयीन गुन्हेगारांचा समावेश असलेला हा आणखी एक प्रकार पुण्यात घडताना दिसतोय। अमोल, धन्यवाद मंदार दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।